चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। अनेक कार्यक्रम होतात। आज या ठिकाणी आपले डॉक्टर मित्र आले, सदानंद जाधव आज आमचा भावकीपैकी पुतळा म्हणा डॉक्टर झाला। डॉक्टर म्हणून स्वतःसाठी डॉक्टरची करण्यापेक्षा लोकांची सेवा त्यांनी स्वीकारली। त्यांची मिसेस आहे, सर्व हा डॉक्टर स्टाफ आपल्या समोर येतो। यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करतील ज्येष्ठ भगवानराव जाधव। श्रद्धा सावंत, आपण ताबडतोब माईक जवळ या। श्रद्धा सावंत यांना सन्मानित करतील आमचे मुंबईचे माजी अध्यक्ष शांताराम, तसेच श्यामल श्याम जाधव।
नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आपण खेड तालुक्यातील 15 विभाग धामणन जाधववाडी या ठिकाणी आहोत आणि इथे येण्यापाठीमागचं कारण असं आहे की प्रत्येक गावची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली सामाजिक परिस्थिती ही वेगवेगळी असते. तिथलं वैभव वेगळं असतं, तिथल्या माणसाचं राहणीमान वेगळं असतं आणि ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे गाव आहेत आणि इथली लोक अनेक समस्यातून, संघर्षातून आपलं जीवन जगतात. मात्र त्यातही त्यांचा आनंद, तिथला प्रेमभाव, तिथली संस्कृती तशीच आहे आणि ती नेमकी काय आहे सांगण्यासाठी, ते ऐकण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आज रामनवमीचा उत्सव आहे, त्यामुळे माझ्या मागे बघू शकता की भगवान राम यांची मूर्ती आहे आणि त्यांचा जन्मोत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये पार पडला जातोय. त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या गावची, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी जाधव आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि नेमकी या पाठीमागची संस्कृती, परंपरा काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. साहेब, तुमचं रत्नागिरी रोडमध्ये स्वागत आहे. काय सांगाल धामणन जाधवडीबद्दल आणि या मंदिराबद्दल? काय आहे, हे गाव जे आहे हे फार दुर्गम खोऱ्यात आहे आणि असं असताना देखील ह्या मंदिराला फार प्राचीन इतिहास आहे आणि मला वाटते जवळजवळ आमची 5वी ते 6वी पिढी आम्ही या ठिकाणी काम करतो. आता आम्ही तर नवीनच आहोत हे काम करत असताना, पण यापूर्वी आमच्या ज्या काय पूर्वजांनी ज्या काय सीमारेषा आखून दिलेल्या आहेत या कार्यक्रमाबद्दल, या पूर्ण भागातून 15 गाव विभागातून या राम जन्मोत्सवाला लोक येत असतात, महिला येत असतात, वृद्ध येत असतात आणि या राम जन्मी उत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मुलांसाठी, वृद्धांसाठी विविध उपक्रम आम्ही आत्तापर्यंत राबवत आलो आहोत. मग तो आरोग्य शिबिर असू द्या, मुलांचं कुठलाही करमणुकीचा कार्यक्रम असू द्या किंवा महिलांचा कुठला कार्यक्रम असू द्या, असे शैक्षणिक, सामाजिक सर्व आम्ही याला मान्यता देतो आणि या ठिकाणी आम्ही विविध उपक्रम करून हा उत्सव अगदी जास्तीत जास्त हे करण्याचा, काही वेळेला आम्ही या ठिकाणी सप्तेसुद्धा आयोजन करून त्या बाहेरच्या महाराष्ट्रातून मोठे मोठे कीर्तनकार आणि ठाणे, नाशिक, नांदेड या ठिकाणातून मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावत असतात, आपला अनुभव सांगत असतात आणि हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून 12 महिने येते. या मंदिराचं इतकं महत्त्व आहे की या ठिकाणी 12ही महिने काही ना काहीतरी उपक्रम असतात. सगळ्या प्रकारचे विविध उपक्रम आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या वाडीतील, मुंबई, पुणे, ठाणे जे आमचे उद्योगधंद्यासाठी गेलेली मुलं आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी अगदी दिमाग सोहळ्यात साजरा करतो आणि या कार्यक्रमासाठी बाहेरून सुद्धा, पुण्या मुंबईतून जवळजवळ 200 ते 250, 400 लोक इथे येतात आणि चांगल्या प्रकारे हा 3 ते 4 दिवसाचा कार्यक्रम आम्ही चांगल्या रीतीने पार पाडतो. धन्यवाद. तर हे होते किशोर जाधव. त्यांनी एकंदरीत या ठिकाणी कशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात हे आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ लोक आहेत ज्यांनी या इथल्या लोकांना एक वेगळ्या प्रकारची दिशा, एक प्रकारचा वारसा दिलेला आहे. त्यापैकी आमचे काका आहेत. काका या जरा पुढे आपण बोलूया. काय सांगाल आपल्या या 15 विभागाबद्दल, आपल्या धामणन जाधवडीबद्दल आणि एकंदरीत इथल्या सामाजिक परिस्थितीबद्दल? तसं मग असं म्हणतो की 15 विभाग आज सर्व सोयी झालेल्या आहे. पण ज्या वेळेला हे राम स्थापन केलं 46 सालमध्ये, त्यावेळेला या 15 गावामध्ये कोणतीही 46 सालामध्ये ते 1946मध्ये रामाची मूर्ती आणून तिथे स्थापना केली आणि हे मंदिर छोटंसं मंदिर बांधलं होतं. परंतु आता या 6-7 वर्षामध्ये ते असं अशा तऱ्हेचं भव्य मंदिर झालेलं आहे. त्यावेळेला ही परिस्थिती होती की साधं वाहतुकीला काहीच साधन नव्हती. बैलगाडीने आणायचं, सामान आणायचं आणि मंदिर बांधायचं. मूर्ती मुंबईवरून ह्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि त्या मूर्त्यांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. पण असते म्हणजे त्यावेळेला पूर्वीची लोकांची काय 4 आणे वर्गणी होती, परंतु त्यांची इच्छा काय असायची, सर्व लक्ष असायचं तो गावाकडे. मुंबईमध्ये नोकरी करतो, परंतु गाव हे आमचं महत्त्व आणि त्या गावाच्या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे. आणि या 15 विभागामध्ये रामाची मूर्ती नव्हती, म्हणून त्यावेळेला त्या लोकांनी, जुन्या लोकांनी विचार केला आणि ही रामाची मूर्ती आणायचं असं ठरवलं आणि त्या 46मध्ये ही मूर्ती आम्ही आणली. त्यावेळेला मी होतो आणि ती मूर्ती स्थापना केली. तेव्हापासून निर्णय उपक्रम या ठिकाणी राबवत गेलो. कीर्तन सप्ताह, 7 दिवसाचा कीर्तन सप्ताह राबवतो. त्याशिवाय मुलांचं प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय कार्यक्रम राबवतो. नाट्य किंवा खेळ अशा तऱ्हेचं या ठिकाणी का राबवायचं की त्यातून ती मुलं हुशार होऊन पुन्हा आपल्या दुसरी पिढी निर्माण करू शकतील. आज एक पिढीमध्ये आमच्या पूर्वजांनी चालवलं होतं, त्याच्यानंतर समजा मी या संस्थेचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर आज या ठिकाणी जी मुलं तयार झाली आहेत अतिशय हुशार
चांगली मुलं झालेली आहेत, आमच्यापेक्षा श्रेष्ठ ते काम करतात, ह्याच्यातच आम्हाला खरा आनंद आहे. आम्ही म्हणतो आणखी मोठी त्यांनी काम उत्साह उडी मारावी आणि आमच्यापेक्षा भव्य असं काम करावं, हे नेहमी आम्ही करतो, विचार करतो. आज 15 गाव परिसर आम्ही संपूर्ण फिरलेलो आहोत. 15 गावाचाही मी उपाध्यक्ष होतो. तर त्यामुळे ती जी भौगोलिक परिस्थिती पाहिलेली आहे त्याच्यामध्ये धामणन जाधववाडीचं जे कार्यक्रम होतात, आज 15 गावामध्ये सुद्धा श्रेष्ठ कार्यक्रम हे जाधववाडीमध्ये होत असतात. या ठिकाणची जी पद्धत, या ठिकाणचे इथले जे स्थानिक लोक आहेत ते अतिशय सहकार्य चांगलं करतात. फक्त मुंबईवाले येतात परंतु नाही आहे, ह्या स्थानिक लोकांची मदत आहे त्या याच्यातून आम्ही हे सगळं काम राबवतो. आणि असंच याच्यानंतर पिढी तयार व्हावी. आमची अपेक्षा एकच आहे की एक एक पिढी तयार होऊन ह्याला स्वरूप चांगल्या तऱ्हेने द्यावं. अनेक कार्यक्रम राबवून याच्यातून आपला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तरी आपला एखादा विद्यार्थी किंवा एखादा खेळाडू जावावा अशी आमची अपेक्षा आहे. ह्यासाठी नाट्यक्षेत्राचा आज मुलांचा जो सकाळ रात्री प्रोग्राम पाहिला, अतिशय सुंदर प्रोग्राम होता. त्या मुलांनी खरोखरच एखाद्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिले येतील अशा जर त्यांची हे आहे तर त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि ते काम हा श्रीराम सेवा संघ सतत करत असतो आणि त्याच्यातूनच महाराष्ट्र सजवावा. महाराष्ट्र. धन्यवाद काका, आपण अत्यंत मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं, अत्यंत चांगलं मत मांडलेलं आहे. कारण धर्म आपण टिकवायचा असतो आणि धार्मिक गोष्टी, धार्मिक सण, धार्मिक उत्सव याला जोडून सामाजिक प्रबोधन, समाजाचा विकास, माणसाचा विकास व्हावा आणि त्याच्यातून मानवतावाद टिकावा, एक उत्तम संदेश काकाच्या माध्यमातून दिला आहे. आणि आपली विद्यापीठ आहेत, ही जुनी विद्यापीठ आहेत, या विद्यापीठातून आपण संस्कार घ्यायचे असतात, त्यांचा वारसा आपण पुढच्या पिढीला प्रवाहित करायचा असतो. आणि याच निमित्तानं अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ते प्रदर्शित होत असतं, ते संदेश पुढपर्यंत जात असतो. तुमचं खरोखरच मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढची जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा. तुम्ही असंच राहावं, तुमचं आयुष्य चांगलं राहावं, आरोग्य चांगलं राहावं, याच प्रकारे शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण किशोर जाधव किंवा आमचे काका यांचं मनोगत ऐकलं. यानंतर नव्या पिढीतील एक व्यक्तिमत्व आहे प्रवीण जाधव, यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्याला काय वाटतं. आता नवी पिढी नवा विचार घेऊन येत आहे, त्या अनुषंगानं ही जी धार्मिक स्थळं आहेत, आपली धार्मिक संस्कृती आहे, याच्या अनुषंगानं आणखी काय गोष्टी व्हायला हव्यात. आत्तापर्यंत जे कार्यक्रम झालेत त्याच्यामध्ये शेतकरी मेळावा पण घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे दारूबंदी हा विषयसुद्धा त्याच्यानंतर घेण्यात आला. पण आता आपल्याला शिक्षणाची गरज आहे आणि शैक्षणिक सोयी उपलब्ध करून त्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन करता येईल अशा प्रकारे त्यांना मुलांना हे करावं लागेल. त्याचप्रमाणे दारूबंदीसारखा हा चांगला उपक्रम आहे, तोही विविध प्रकारे आपल्याला हाताळता येईल. आणखीन आपल्याला विविध कार्यक्रम मुलांसाठी नोकऱ्यांचे प्रॉब्लेम बरेचसे आता भेडसावत आहेत आपल्याला आणि त्यासाठी उद्योगधंदे इथे छोटे छोटे उद्योगधंदे इथे तयार करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी न जाता इथल्या तिथे त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे जर उपलब्ध करून दिलेत तर तशा प्रकारे आपण करणार आहोत. त्याच्यानंतर नक्कीच खूप चांगला विचार मांडलेला आहे की धर्म आणि संस्कृती जपता जपता इथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी याच निमित्तानं याच एका मंचावरती एकत्र येऊन विचारमंथन केलं पाहिजे आणि त्यावरती उपाययोजना करून नवीन जाधववाडी घडवण्याचं कार्य तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडावं अशा प्रकारचे आम्ही रत्नागिरी वनच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी आमची संवाद साधलात त्यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तरी होते धामणन जाधववाडीचे सर्व ग्रामस्थ, त्यांनी अत्यंत उत्साहामध्ये हा रामनवमी उत्सवाचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. भविष्यामध्ये आणखी चांगले उपक्रम राबवण्याचा देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे, नव्या पिढीला चांगला संदेश दिला आहे. नक्कीच यांच्याकडून ते होईल. आपण त्याच्यावर लक्ष देऊ, पुन्हा यांच्याकडे येऊया. आपण नवीन नवीन इव्हेंट, नवीन नवीन कार्यक्रम आपल्या माध्यमातून दाखवत राहा. तुर्तास आपण इथं थांबूया. मी शाहिद खिरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन. धन्यवाद.